आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे येतवर आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य केलंस, आमचा सांभाळ तू केलास. प्रभू तू आमची काळजी घेतलीस आणि आमच्या सर्व गरजा तू पुरविल्यात. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझे मनापासून आभार मानतो. मागील आठवडाभर तू आम्हा सोबत आहेस प्रभू. आमचं संरक्षण तू केलंस. पवित्र देव बापा, आमचा पुरवठा तू केलास आणि आमची सर्व काळजी घेतली. आणि परमेश्वर देव बापा, आज पुन्हा भक्ती करण्याकरिता तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तू आम्हास घेऊन आला. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू देव बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, तू आम्हावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा आनंद, शांती, प्रभू आरोग्य आणि ते प्रत्येक तुझं अद्भुत काम जे आमच्या जीवनाला बदलून टाकतं पवित्र देव बापा, ते तू आमच्या जीवनामध्ये कर. होय प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. आम्ही आठवण करतो प्रभू आमच्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत. पवित्र देव बापा, अशा प्रत्येकाचं तू सहाय्य कर आणि परमेश्वर देव बापा उत्तम आरोग्य देऊन पवित्र देव बापा त्यांना आशीर्वादित कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही तू सुखरूप घेऊन ये. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम वातावरण तू दे आणि देव बापा तुझ्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकारचे आशीर्वाद पुन्हा एकदा तुझ्या लेकरांना तू दे. प्रभू तुझं गौरव तू करून घे. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. असं आपण गीत गात त्या प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचावूया. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी. Yeah.
विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे जगदीशाचे स्तवन करू जय जयकारे गगन परू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पुत्र कन्या आपण सगळी जमुन रमोया पितया जवळी राहील पुढती ख्रिस्त उभा स्वर्गाची मगती प्रतिभा विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियत्या काय कुणाला पावे हे जानत परमेश्वर आहे विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी देवाजीच्या वसलतेला उपमान जगी उपकाराला स्मरुनीची ते सगळे प्रेमाशुची वाहू फुले विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी तनु देवाचे मन देवाचे धन देवाचे जीवित त्याचे अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी घडीभर विसरुनी विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे घडीभर विसरुनी विषय जगाचे आम्हाला माहिती आहे की पुष्कळ काही आमच्या मनामध्ये सुरू असतं आमच्या विचारांमध्ये असतं पुष्कळदा चिंता काळजी भीती आणि खूप काही परंतु ज्यावेळेस आम्ही भक्तीकरिता या भक्ती मंदिरामध्ये येतो प्रियांनो जगाचे ते सर्व विषय ते सर्व विचार बाजूला सरून आनंदी हृदयाने त्या प्रभूकडं त्या प्रभूचं स्तवन करणे त्याला उंचावणे त्याच्यामध्ये विलीन होऊन जाणे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे आणि जर आम्ही या प्रकारे त्या प्रभू परमेश्वरामध्ये आम्ही त्याची भक्ती करीत विलीन होऊन जातो खात्री बाळगा आमच्या जीवनामध्ये असणारे चिंतेचे विषय काळजीचे विषय हा परमेश्वर देव अद्भुत रीतीने नाहीसा करणारा परमेश्वर आहे आणखीन एक गीत गाऊया
उपासना संगीतामधून 182 नंबरचं गीत देवशास्त्र मौल्यवान. बहुतेक आपल्याला येईल, शिकण्याचा प्रयत्न देखील करूया. देवशास्त्र मौल्यवान माझी आहे रत्नखान. देवशास्त्र मौल्यवान माझी आहे रत्नखान. देवशास्त्र मौल्यवान माझी आहे रत्नखान. मी कसा व कोठला हे ते सांगे मजला. कसा व कोठला हे सांगे मजला. शास्त्र पाप कडवी तारणारा दाखवी. शास्त्र पाप कडवी तारणारा दाखवी. पाप घोर लाविते मला लाविते. पाप घोर लाविते मला लाविते. मी कसा व कोठला हे सांगे मजला. जेव्हा कष्टी आहे जाण तेव्हा देते समाधान. जेव्हा कष्टी आहे जाण तेव्हा देते समाधान. दाविदी मिळते सुखा नगाच्याही दुखा. दाविदी व्यते सुखा नगाच्याही दुखा. मी कसा व कोठला हे ते सांगे मजला. मी कसा व कोठला हे ते सांगे मजला. शास्त्र सर्वदाश्रय अंतकाळी देते जय. शास्त्र सर्वदाश्रय अंतकाळी देते जय. हेची शास्त्र मौल्यवान माझी आहे रत्नखान. हेची शास्त्र मौल्यवान माझी आहे रत्नखान. मी कसा व कोठला हे सांगे मजला. मी कसा व कोठला हे सांगे मजला. देवशास्त्र मौल्यवान माझी आहे रत्नखान. माझी आहे रत्नखान. परंतु पुष्कळदा काय होतं की ते उघडल्याच जात नाही. आमच्याकडे एवढं मौल्यवान असं परमेश्वराचं वचन आहे, परंतु पुष्कळदा ते उघडल्या जात नाही. हे पवित्र शास्त्र जे आम्हाला या गोष्टीची जाणीव करून देतं की मी कसा व कोठला. आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठून आहोत आणि मी कसा आहे ह्याची जाणीव करून देणारं, त्याच वेळेस माझ्या जीवनाकरिता असणारा परमेश्वराचा तो उद्देश, परमेश्वराची ती सर्वोत्तम आणि परिपूर्ण ती जी इच्छा आहे
ती मला समजून घेण्याकरिता हे पवित्र शास्त्र देवाने आपल्याकडे दिलेलं आहे आणि म्हणून त्याचं नित्य वाचन आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. आणखीन चांगल्या रीतीने या गाण्याचा सराव करूया, प्रॅक्टिस करूया आणि भक्तीमध्ये अजून उत्तम रीतीने हे गीत गाण्याचा प्रयत्न करूया. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. शुभम आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. स्तोत्र संहिता 25 वचन 1 ते 8. स्तोत्र संहिता 25 वचन 1 ते 8 मी आपल्याकरिता वाचतो. हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नकोस. माझ्या वैरांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. निष्कारण कपट करणारे फजित होतात. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव. तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने. मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव. ती पुरातन काळापासून आहे. हे परमेश्वरा, माझी तरुण्यातील पातके व माझे अपराध आठवू नकोस. तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. हे परमेश्वरा, उत्तम व सरळ आहे. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना समार्ग दाखवतो. देव वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. स्तोत्र संहिता 25 आणि त्यातून वचन 1 ते 8 शुभमने आपल्याकरिता वाचलेत. या स्तोत्रामध्ये दावीद राजा जो आहे मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण यासाठी प्रार्थना करत आहे. आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये नित्य या प्रकारे आवश्यकता आहे. मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, क्षमेची आवश्यकता आहे, त्याच वेळेस आम्हाला संरक्षणाची आवश्यकता देखील आहे. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येतो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, हा परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. आणि पुन्हा एकदा मार्गदर्शन जे आहे त्याकरिता परमेश्वराने त्याचं जे वचन आहे ते आपल्या हातांमध्ये दिलेलं आहे. याबद्दल आम्ही परमेश्वराची नित्य स्तुती करू शकतो. स्तोत्रकर्ता असं म्हणतो की तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. आणि हे फार महत्त्वाचं आहे की जीवनामध्ये अनेकदा अशा प्रसंगांमधून आम्ही जातो की ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आमची फजिती होईल काय, ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं आम्हाला खाली पाहावं लागेल काय, आमची नालस्ती होईल काय. पुष्कळदा ही भीती मनुष्याच्या जीवनामध्ये असते. परंतु जी व्यक्ती परमेश्वराची कास धरते, जी व्यक्ती परमेश्वरावरती अवलंबून राहते, जी व्यक्ती परमेश्वरावर भिस्त ठेवून आपलं जीवन जगते, त्या व्यक्तीसाठी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की फजित होणार नाही. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. परंतु जे निष्कारण कपट करतात ते मात्र त्या ठिकाणी फजित होत असतात. निष्कारण कपट करणारे, ज्यांची भिस्त, ज्यांचा भरोसा आपला देव परमेश्वर यावर नसते. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नित्य परमेश्वरावरती भिस्त ठेवून त्याच्यावरती आपली सर्व भिस्त टाकून आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढे जाता येईल. खात्री आहे की आमची कधीही फजिती हा परमेश्वर देव होऊ देणार नाही. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. प्रभू देवबापाला गौरव सन्मान देऊया. परमेश्वराची स्तुती आराधना करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण परमेश्वराची आराधना करूया. यीशु क्रिस्त के नाम में सभी को सलाम. आज सुंदर सा दिन परमेश्वर ने हमें दिखाया, उसके लिए उसका धन्यवाद करते हैं. और कुछ गीतों के द्वारा हम उसकी स्तुति महिमा करेंगे. और पहला गीत गाएंगे ईश्वराची दया किती. उपासना संगीत में से गीत नंबर 33, ईश्वराची दया किती. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना. न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुए वळी
या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकुनी निश्चलाती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार, पापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार, देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. अगला गीत हम गाएंगे तारक नाम यीशु नाम। तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम, तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम. आज हमारे वो साथ है, कल हमारा उसके हाथ है, आज हमारे वो साथ है, कल हमारा उसके हाथ है. तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम, ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम. उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है, उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है, अपने लहू से उसे धोता है, वो तारकहार बन जाता है. तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम, ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम. बहती नदी वो प्यासे दिल को, वो सावन है बंजर मन को. बहती नदी वो प्यासे दिल को, वो सावन है बंजर मन को. तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम, ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम. सारे जहां में बस एक ही है, बस एक ही नाम, तारक नाम. सारे जहां में बस एक ही है, बस एक ही नाम, तारक नाम.
अगला गाना हम गाएंगे, वो खुदा मेरा चरवाहा है। वो खुदा मेरा चरवाहा है, वो खुदा मेरा चरवाहा है, मुझको कमी न होगी, मुझको कमी न होगी। वो खुदा मेरा चरवाहा है, वो खुदा मेरा चरवाहा है, मुझको कमी न होगी, मुझको कमी न होगी। वो खुदा मेरा चरवाहा है। वो मुझे हरी हरी चारा गाहों में लाके बिठाता है, मुझे राहत की नदियों के पास मेरा खुदा ले जाता है, मेरी जान बहाल करता है। वो खुदा मेरा चरवाहा है, वो खुदा मेरा चरवाहा है, मुझको कमी न होगी, मुझको कमी न होगी। वो खुदा मेरा चरवाहा है। चाहे मौत के साए की ही वादी से मैं जब भी गुजरूं, तू जो पास है मेरे खुदा, मैं किसी बला से क्यों डरूं। मुझे रास है तेरी वफा, वो खुदा मेरा चरवाहा है, वो खुदा मेरा चरवाहा है, मुझको कमी न होगी, मुझको कमी न होगी। वो खुदा मेरा चरवाहा है। मेरे दुश्मनों के सामने तू मेरा मेज लगाता है, खुशहाल करता है मुझको, भरपूर मेरा प्याला है और मुझको प्यार दिखाता है। वो खुदा मेरा चरवाहा है, वो खुदा मेरा चरवाहा है, मुझको कमी न होगी, मुझको कमी न होगी। वो खुदा मेरा चरवाहा है। है यकीन मुझे तेरी रहमत मेरे साथ रहेगी उम्र भर, होगा सदा मेरा भला, कर तू है मेरा हमसफर, तेरे घर रहूंगा मैं सदा। वो खुदा मेरा चरवाहा है, वो खुदा मेरा चरवाहा है, मुझको कमी न होगी, मुझको कमी न होगी। वो खुदा मेरा चरवाहा है, वो खुदा मेरा चरवाहा है।
अगला गाना हम गाएंगे ले चल मेरी आत्मा। ले चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। ले चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। ले चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। ले चल मेरी आत्मा को तू, कैसा कठिन रास्ता है। आपसे विनंती करता हूँ कि सब अपने जगह पे खड़े होंगे। परमेश्वर की ओर ध्यान लगाते हैं और प्रार्थना में जाते समय एक गीत गाएंगे, हे हमारे पिता तू जो स्वर्ग में है।
तू जो स्वर्ग में है, नाम तेरा पवित्र माना जाए। ऐ हमारे पिता तू जो स्वर्ग में है, नाम तेरा पवित्र माना जाए। तेरा राज आए, तेरी इच्छा होए, तेरा राज आए, तेरी इच्छा होए। धरती पे जैसे आसमानों पे है, ऐ हमारे पिता तू जो स्वर्ग में है, नाम तेरा पवित्र माना जाए। हमारी रोज की रोटी हमें दे, हमारी रोज की रोटी हमें दे। अपने अपराधियों को हमने क्षमा कर दिया, अपने अपराधियों को हमने क्षमा कर दिया। जैसे तू हमें क्षमा करता है, जैसे तू हमें क्षमा करता है। ऐ हमारे पिता तू जो स्वर्ग में है, नाम तेरा पवित्र माना जाए। ऐ हमारे पिता तू जो स्वर्ग में है, नाम तेरा पवित्र माना जाए। प्रभु हमको परीक्षा में न लाना, प्रभु हमको परीक्षा में न लाना, बल्कि हर एक बुराई से बचाना, बल्कि हर एक बुराई से बचाना, हर एक बुराई से बचाना हमें, हर एक बुराई से बचाना हमें। ऐ हमारे पिता तू जो स्वर्ग में है, नाम तेरा पवित्र माना जाए। ऐ हमारे पिता तू जो स्वर्ग में है, नाम तेरा पवित्र माना जाए। क्योंकि राज्य और पराक्रम और महिमा सदा तेरे ही है। क्योंकि राज्य और पराक्रम और महिमा सदा तेरे ही है। आमीन। धन्यवाद 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 करता हूँ पृथ्वी के महान जीवित उद्धार करता पिता परमेश्वर। धन्यवाद करता हूँ यीशु अप्पा कि सुबह से
रात भर आपने हमें मीठी नींद दी और सुंदर सी सुबह की रोशनी दिखाई ईशोपा, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ ईशोपा। और उसी तरह ईशोपा प्रार्थना करता हूँ, यहाँ उपस्थित हर एक जन के लिए ईशोपा प्रार्थना करता हूँ। हर एक को ईशोपा आप स्पर्श कीजिए ईशोपा, हर एक को आरोग्य दीजिए और हर एक के ईशोपा आत्मिक रीति से बड़े ईशोपा ऐसा होने दीजिए ईशोपा। और ईशोपा हर एक जन ईशोपा चर्च में आ सके ईशोपा और आपके ईशोपा वचनों पर ध्यान लगाए ईशोपा और अपने जीवन में इस्तेमाल कर सके ईशोपा, ऐसा होने दीजिए ईशोपा। और इसी तरह ईशोपा प्रार्थना करता हूँ ईशोपा, आने वाला वचन हमारे लिए आशीर्वादित कर कीजिए ईशोपा। वचनों के द्वारा आप हमसे बात कीजिए ईशोपा और इस वचन को हम सुनकर हमारे जीवन में इस्तेमाल कर सके, ताकि उससे सिर्फ तेरी और तेरी स्तुति महिमा हो ईशोपा। आगे का पूरा समय आपके हाथ में सौंपता हूँ, यीशु प्रभु के नाम से मांगता हूँ, आमीन। आपण परमेश्वर देव बापाच्या वचनांकडे लक्ष लावणार आहोत। 2 महिने आपल्याला वेळ मिळाला आणि या 2 महिन्यांमध्ये पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास यावरती आपण अभ्यास केलेला आहे। काय सांगाल पहिले इतिहास आणि दुसरे इतिहासाच्या संदर्भात काय शिकायला मिळतं आम्हाला? पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास काय सांगाल? पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास कोणत्या पुस्तकांची पुनरावृत्ती आहे? कोणत्या पुस्तकांमध्ये मधल्या घटनांची पुनरावृत्ती पहिले इतिहास दुसरे इतिहास मध्ये आम्हाला दिसून येते? कोणते? आवाज येतोय परंतु स्पष्ट येत नाहीये। पहिले राजे दुसरे राजे शमूएल है ना, या 4 पुस्तकांची पहिले शमूएल दुसरे शमूएल पहिले राजे दुसरे राजे यांची पुनरावृत्ती या पहिले इतिहास दुसरे इतिहास मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जरी हे 2 पुस्तकं आम्हाला पाहायला मिळतात परंतु मूळ इब्री मध्ये हा एकच ग्रंथ म्हणून आम्हाला पाहायला भेटतो। पहिले शमूएल दुसरे शमूएल पहिले राजे दुसरे राजे लिहिलेलं असतानाही का बरं पुन्हा पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास लेखकाला लिहिण्याची आवश्यकता भासली? काय कारण आहे? पहिले शमूएल दुसरे शमूएल पहिले राजे दुसरे राजे तर होतच, त्यामधल्याच घटना त्याच राजांचा इतिहास पुन्हा पहिले इतिहास दुसऱ्या इतिहासामध्ये आहे। काय आवश्यकता वाटली त्याला? लेखकाने का बरं हे लिहिलं असेल? की पवित्र शास्त्रामध्ये चुकून हे पुस्तक आलीत? चुकून आलीत का? विशिष्ट उद्देश त्याच्या मागे आहे, चुकून ती आलेली नाही। परमेश्वराचं वचन आहे ते ईश्वर प्रेरित आहे आणि त्यातील प्रत्येक वचन हे आम्हाला सद्बोध दाखवणारं आमची आध्यात्मिक उन्नती करणारं अशा प्रकारचं आहे। मग का बरं या लेखकाला पुन्हा ही लिहिण्याची आवश्यकता वाटली? कारण पहिले शमूएल दुसरे शमूएल पहिले राजे दुसरे राजे या पुस्तकांनंतर एक मोठी घटना त्या ठिकाणी घडली। कोणती घटना घडली? कोण सांगेल? एक फार मोठी घटना त्या ठिकाणी घडली। कोणती घटना आहे ती? लवकर लवकर बोला, अजून संदेश सुरूच केलेला नाहीये। बंदीवास है ना। पहिले शमूएल दुसरे शमूएल पहिले राजे दुसरे राजे यानंतर एक फार मोठी घटना त्या ठिकाणी घडली आणि ती म्हणजे देवाचे लोक जे आहेत ते बंदीवासामध्ये गेलेत। हे लोक ज्यांना परमेश्वराने ही भूमी दिली होती, हा कनान देश या लोकांनी ज्याला दुधामधाचा देश म्हटलेला आहे परमेश्वराने या लोकांना दिला। यांनी तो हस्तगत केला, त्यामध्ये वस्ती करून ते राहू लागलेत। परंतु आता मात्र ते लोक पुन्हा पाडावपणामध्ये गेलेले आहेत। बाबेलच्या बंदिवासामध्ये हे लोक गेलेत आणि ही एक फार मोठी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। आणि मग या बंदिवासामध्ये जे लोक आहेत, जे लोक त्या ठिकाणाहून परत येत आहे। आता जर तुम्ही दुसरे इतिहासाचा शेवट कशाने होतो? दुसरे इतिहास जे आहे, पहिले इतिहासामध्ये आम्हाला माहिती आहे 2च भाग त्याच्यामध्ये आहेत। पहिल्या भागामध्ये वंशावळी आहेत, दुसऱ्या भागामध्ये दाविदाची स्टोरी आहे, पूर्ण दाविदाची कथा आहे। परंतु दुसऱ्या इतिहासामध्ये मग यहुदाच्या सर्व राजांचा इतिहास आम्ही वाचतो आणि मग शेवट कशाने होत आहे दुसऱ्या इतिहासाचा? बंदिवासातून परत येताना आम्हाला हे लोक पाहायला भेटतात। त्या ठिकाणी जो कोरेश आहे
त्याच्या मनाला देवबापाने स्फूर्ती दिली. एकूण किती अध्याय आहेत दुसऱ्या इतिहासामध्ये? पक्क 37 36 ओके 36 अध्याय आहे. आणि 36व्या अध्यायाचा शेवटचा भाग आम्हाला हे सांगतो की परमेश्वराने त्या राजाच्या मनाला स्फूर्ती दिली. काय स्फूर्ती दिली? की त्याने यरुशलेममध्ये देवाचं मंदिर बांधावं. या स्वर्गाचा आणि पृथ्वीचा जो परमेश्वर आहे त्याचं मंदिर त्या ठिकाणी बांधावं. आणि म्हणून हा जो कोरेश राजा आहे हा त्या ठिकाणी फरमावितो की जे त्याचे लोक आहेत त्यांच्याबरोबर परमेश्वर असो आणि त्या लोकांनी परत त्या ठिकाणी जायचं आहे. त्या यरुशलेममध्ये बंदिवासामध्ये असणाऱ्या लोकांनी परत जायचं आहे. कशासाठी? त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्यासाठी. या प्रकारे या दुसऱ्या इतिहासाचा शेवट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. या पुस्तकांचं लिहिण्याचं मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण हे आहे की जे लोक बंदिवासामध्ये आहेत आणि जे लोक बंदिवासातून परत येत आहेत त्या लोकांना एक नवीन उत्तेजन त्या ठिकाणी प्राप्त व्हावं. हा परमेश्वर देव हा अजूनही त्यांच्यामध्ये रस घेणारा आहे. अजूनही ते परमेश्वराचे लोक आहे. अजूनही परमेश्वराची अभिवचने ही त्यांच्यासाठी आहे. जरी ते देवाच्या विरुद्ध वागलेत, जरी यरुशलेम उद्ध्वस्त करण्यात आलं, जरी मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं, जरी या लोकांना बंदिवासात जावं लागलं, परंतु अजूनही देवाने त्यांना सोडलेलं नाही. ते परत येत असताना तो परमेश्वर आमचं सहाय्य करेल काय? पुष्कळदा होतं ना आपल्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये काहीतरी चूक घडते किंवा आम्ही असं काही आमच्या जीवनामध्ये घडतं की ते आम्हाला खूप फील होतं, आम्हाला फार वाईट वाटतं त्यासाठी. आणि मग आम्ही त्या ठिकाणाहून एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक नवीन सुरुवात करत असताना पुष्कळदा एक गिल्ट फिलिंग आम्हाला पाहायला भेटते. गिल्टी फिलिंग आम्हाला पाहायला भेटते की मी एवढं वाईट केलं, आता मला हे शक्य होईल काय? देवबाप मला क्षमा करेल काय? माझे लोक मला क्षमा करतील काय? माझा परत स्वीकार केला जाईल का? परत मला सहाय्य मिळेल का? असे अनेक विचार एक नवीन सुरुवात करत असताना आम्हाला मनुष्याच्या मनामध्ये पाहायला भेटतात. ही नवीन सुरुवात करत असताना या लोकांना उत्तेजन मिळावं म्हणून पुन्हा एकदा एका नवीन अँगलने, एका नवीन दृष्टिकोनातून, एक नवीन पद्धतीने तोच सर्व इतिहास ह्या लेखक या लोकांच्या समोर ठेवतो. आणि त्यासाठी ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत. आज जेव्हा परमेश्वर देवबापाचं वचन आपण पाहत आहोत, किती संदेश ऐकलेत आतापर्यंत यावर आठवतं का? पहिले इतिहास दुसरे इतिहास मिळून एकूण किती संदेश झालेत? 5 4 6 किती झालेत? अरे परीक्षा द्यायची आहे, पेपर लिहायचा आहे बरं. एकूण 6 संदेश आम्हाला पाहायला भेटतात. पहिल्या इतिहासावर आम्ही 3 संदेश ऐकलेत आणि दुसऱ्या इतिहासावर आम्ही 3 संदेश ऐकलेत. आज या सर्व 6 संदेशांचा सार आपण एकदा पुन्हा पाहणार आहोत. आज पुन्हा नवीन काही मी तुम्हाला सांगणार नाहीये, परंतु हा जो सार आहे, जो आम्हाला थोडक्या वेळेमध्ये पुन्हा एकदा पहिला इतिहास दुसरा इतिहास याची उजळणी करून देणारा ठरेल. हा सार जो आम्हाला पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये एक नवीन उत्तेजन देणारा अशा प्रकारचा ठरेल प्रियांनो. आणि म्हणून जी 6 संदेश आपण आतापर्यंत या 2 पुस्तकांवर ऐकलेली आहेत, पुन्हा एकदा त्यांची उजळणी किंवा त्यांचा सार जो आहे तो आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून जो पहिला संदेश आपण पाहिला होता, पहिले इतिहास अध्याय 1 ते 9 मध्ये, ज्यामध्ये आम्हाला वंशावळ पाहायला मिळाल्या होत्या. वंशावळीचा अभ्यास आम्ही त्या ठिकाणी केला होता. आणि हा अभ्यास आम्ही करत असताना आम्हाला काय काय शिकायला मिळालं? आम्हाला शिकायला मिळालं की पवित्र शास्त्रातील ह्या ज्या वंशावळ्या आहेत या देवाशी संबंधित आहेत, देवाशी त्या संबंधित आहेत. आणखीन आम्ही त्यामध्ये पाहिलं की पवित्र शास्त्रातील वंशावळ्या ज्या आहेत
त्या दैवी कार्यास समजून घेण्याकरिता आम्हाला मदत करतात. आणखीन आम्ही त्यामध्ये पाहिलं की या ज्या वंशावळ्या आहेत या दैवी पाचारणाला आणि दैवी कार्याला योग्य प्रतिसाद देण्याकरिता आम्हाला उत्तेजन म्हणून त्या ठिकाणी पाहायला भेटतात. वंशावळीवर आपण त्यावेळेस अभ्यास केलेला आहे प्रियांनो. आम्ही जे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत, आम्ही जर आमचं वंशावळ जर आम्ही पाहू लागलो, आमचे पूर्वज आणखीन पिढ्या जर आम्ही मागं जात राहिलो, तर कदाचित कोणी 2 पिढ्या जाऊन थांबेल, कोणी 3 पिढ्या जाऊन थांबेल, कोणी 4, कोणी 5, आणखीन किती पिढ्यांपर्यंत आम्ही मागं जाऊ शकतो आम्हाला सांगता येणार नाही. परंतु एक खात्री मात्र आम्हाला आहे, एक गोष्ट मात्र आम्हाला खात्रीने सांगता येते. कोणती माहिती आहे? आम्ही जर माग आणि आणखीन माग गेलो तर आम्ही कुठे येऊन थांबणार? आम्ही कुठे येऊन थांबणार? परमेश्वराजवळ. आम्ही कुठे येऊन थांबणार? परमेश्वर देव बापापर्यंत. म्हणजेच आम्ही कोणापासून आहोत? आमचं मूळ काय आहे? आमचं मूळ काय आहे? परमेश्वर ज्याने आम्हाला उत्पन्न केलेलं आहे, परमेश्वर ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे, आम्ही त्याच्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी पोहोचतो. आणि म्हणून प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की ज्या परमेश्वरापासून आम्ही आहोत त्या परमेश्वराकरिता आम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. ज्या परमेश्वरापासून आम्ही आहोत त्याच्याकरिता आम्हाला आमचं जीवन जे आहे ते जगता आलं पाहिजे. तुम्ही पहा, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये आला तो कोणाकरिता जगला? तो कोणाकरिता जगला? त्याचं जीवन कोणासाठी होतं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला. तो तुमच्यासाठी आणि माझ्याकरिता त्या वधस्तंभावरती मरण पावला. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविला गेला, यासाठी की तुम्हाला आणि मला मोठी महान आशा प्राप्त व्हावी. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जगला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला बंधू असं करण्यात आलेलं आहे. आम्ही त्याच्यासोबत देवाच्या राज्याचे वारस आम्ही झालेला आहोत. आणि म्हणून ज्या प्रकारे हा प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या इच्छेने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जगला, आम्हाला देखील त्या परमेश्वराकरिता आमचं जीवन आम्हाला जगता आलं पाहिजे. कारण आम्ही जे आहोत, आमचं मूळ जे आहे, आम्ही त्या परमेश्वरापासून आहोत आणि आम्हाला परत तिथंच जायचं आहे. दुसरं काही ठिकाण आहे का? आहे दुसरं ठिकाण? माझं या जगामधलं 30 वर्षाचं, 40 वर्षाचं, 50 वर्षांचं, 100 वर्षांचं आयुष्य मी जगल्यानंतर परमेश्वराला सोडून आणखीन दुसरं कुठलं ठिकाण आहे का ज्या ठिकाणी मला जाता येईल? आहे? नाहीये? विचार करा थोडासा. आहे की नाही? आहे, परंतु ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलेलं नाही. परंतु जर आम्ही देवासाठी जगणार नाही, जर आम्ही त्याचं भय बाळगून जगणार नाही, जर आम्ही त्याने जो मनुष्यासोबत करार केलेला आहे, ज्या कराराच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला त्याचे लोक म्हटलेलं आहे, जर त्या कराराच्या बाहेर आम्ही जीवन जगलो तर मात्र मग जे ठिकाण त्याने सैतानाकरिता आणि त्या दुरात्म्यांकरिता करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी कदाचित आम्हाला जावं लागेल. परंतु ती देवाची इच्छा नाही आणि आमच्यातील कोणाचीही इच्छा नाही की आम्ही आणखीन दुसरीकडे कुठं जावं. एकच ठिकाण आहे प्रियांनो ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे, ते म्हणजे ज्या परमेश्वरापासून मी आलेलो आहे त्या परमेश्वराकडेच मला परत जायचं आहे. आणि म्हणून जो काही वेळ मला या भूतलावरती प्राप्त झालेला आहे तो मला परमेश्वरासाठीच जगता आला पाहिजे. दुसरा जो संदेश आपला होता तो होता दाविदाशी परमेश्वराने केलेला करार. पहिले इतिहास 17:1-14 मधून आपण हा अभ्यास केला होता. दाविदाशी परमेश्वराने केलेला करार, आणि या कराराच्या 2 बाजू आम्ही पाहिल्या होत्या, ज्यामध्ये
भौतिक बाजू आम्हाला पाहायला मिळाली आणि आध्यात्मिक बाजू आम्हाला पाहायला मिळाली. भौतिक बाजू जी आम्हाला जगाशी संबंधित करते, भौतिक बाजू जी मर्यादित आहे. देवाने दाविदाशी करार केला, त्याला अभिवचने दिली. ती अभिवचने तो या जगात असताना, त्याची संतती या जगात असताना त्यावरती त्याचा परिणाम आम्ही पाहिलेला आहे. काय आहे? आम्ही जर पाहिलं तर भौतिक जीवन जे जगाशी संबंधित आहे आणि जे मर्यादित आहे, आमचं या जगातील जीवन. दुसरं आम्ही त्यामध्ये पाहिलं होतं आध्यात्मिक, ज्यामध्ये आमचं आध्यात्मिक जीवन जे देवाशी संबंधित आहे आणि जे सार्वकालिक अशा प्रकारचं आहे. भौतिक आणि आध्यात्मिक यावर आपण बराच अभ्यास केलेला आहे. आमचं आध्यात्मिक जीवन जे देवाशी संबंधित आहे. आणि म्हणून जरी प्रियांनो आम्हाला रस्त्यावरून बरेच लोक जाताना येताना दिसतील, परंतु जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात ते पुन्हा आध्यात्मिक रीतीने जिवंत केल्या गेलेले लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने जे आध्यात्मिक दृष्टीने जिवंत केलेले लोक आहेत, हे जिवंत केलेले लोक देवाला जिवंत असा यज्ञ, जिवंत असा स्तवनाचा, स्तुतीचा, भक्तीचा यज्ञ सादर करू शकतात. प्रियांनो, जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक दृष्टीने जिवंत केलेले आहे. नाहीतर आम्हाला माहिती आहे की मनुष्य जेव्हा त्या एदेन बागेतून बाहेर काढल्या गेला, परमेश्वरापासून तो दूर करण्यात आला, त्याच घटकेला त्याचं आत्मिक मरण झालेलं आहे. मनुष्य जरी शरीराने चालताना फिरताना या भौतिक जगामध्ये जीवन जगताना आम्हाला दिसतो, परंतु जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला जात नाही, मनुष्य आध्यात्मिक दृष्टीने मृतावस्थेमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की जो करार देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत केलेला आहे, हा करार जो आम्हाला स्वर्गाच्या राज्याचे वारस बनविणारा आहे. प्रियांनो, ते स्वर्गाचं जीवन, ते स्वर्गीय जीवन आम्हाला या भूतलावरती, या जगामध्ये आम्हाला जगता आलं पाहिजे. किमान त्याकरिता आमचा प्रयत्न तरी असायला पाहिजे. आमचा प्रयत्न तरी त्याकरिता असायला पाहिजे. मी स्वर्गाच्या राज्याचा वारस आहे आणि त्या ठिकाणी जाण्याकरिता माझी तयारी या ठिकाणी परमेश्वर करीत आहे. त्याने माझ्यासोबत करार केलेला आहे. त्याने माझ्यासोबत करार करून मला स्वर्गाचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून ते जे स्वर्गातलं जीवन आहे ते मला या भूतलावर ते जगता आलं पाहिजे. प्रियांनो, जर आम्ही स्वर्गीय जीवन या जगामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो तर खऱ्या अर्थाने आम्ही देवाच्या आत्म्याला आमच्या जीवनामधून योग्य तो प्रतिसाद देतो. काय आहे बरं स्वर्गीय जीवन? काय आहे स्वर्गातील जीवन? कसं आहे जे आम्हाला या भूतलावर जगण्याचा प्रयत्न करायचा आहे? कसं आहे स्वर्गातलं जीवन? स्वर्गातल्या जीवनामध्ये आम्ही नुसतं रडत राहणार आहोत. स्वर्गातल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुःख आहेत ना? नाही. स्वर्गाच्या जीवनामध्ये काही श्रापित आहे का? काही वासना त्या ठिकाणी असणार आहेत का? काही चिंता काळज्या त्या ठिकाणी असणार आहेत का? आज मी देवबापाची दिवसभर स्तुती केली, आता उद्या उठल्यावर मी काय करणार? आहे का स्वर्गाच्या जीवनामध्ये काही चिंता काळजी? नाहीये ना? मग ते जे स्वर्गातलं जीवन आहे, जे शुद्ध आहे, जे पवित्र आहे, ज्यामध्ये कुठलेही उणीव नाही किंवा जिथं चिंता नाही, काळजी नाही, अश्रू नाही, प्रियांनो, तशा प्रकारचं जीवन आम्हाला या जगात जगता आलं पाहिजे. किमान त्यासाठी आमचा प्रयत्न तरी असायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये या जगामध्ये मी राहत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे दुःख संकट आमच्या समोर येतील. परंतु प्रियांनो,
आम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की त्या स्वर्गामध्ये माझं जसं जीवन असणार आहे तशाच प्रकारचं जीवन मी या जगामध्ये जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. चिंता काळजी परमेश्वरावरती सोपवून द्या. सर्व प्रकारचं वाईट त्याचा त्याग आम्हाला करून टाकायचा आहे. जे काही माझ्याकडं आहे त्यामध्ये मला समाधानी आनंदी मला राहायचं आहे. स्वर्गातलं जीवन प्रियांनो आम्हाला या जगामध्ये जगता आलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. तिसरा जो संदेश आपला होता, हा तिसरा संदेश होता दाविदाने परमेश्वराचा केलेला धन्यवाद. पहिले इतिहास 29:1-19 मध्ये आम्ही त्या वचनांमधून याचा अभ्यास केला होता. दाविदाने परमेश्वराचा केलेला धन्यवाद. आम्ही पाहिलं होतं की धन्यवाद का दावीद त्या ठिकाणी करत आहे, काय कारण आहे हे धन्यवाद करण्याचं. तर दाविदाला त्या ठिकाणी अत्यंत हर्ष झालेला आहे, मोठा आनंद त्या ठिकाणी दाविदाला झालेला आहे. या आनंदाचं या हर्षाचं कारण काय होतं तर लोक जे आहेत स्व इच्छेने देवाकरिता देवाच्या मंदिराकरिता अर्पण त्या ठिकाणी घेऊन येत आहेत. दाविदाने जे उत्तेजन लोकांना दिलं, दाविदाने लोकांच्या समोर जो कित्ता सादर केला त्याप्रमाणे लोक जे आहेत स्व इच्छेने देवाकरिता त्या ठिकाणी पुढं येत आहेत. आणि म्हणून दाविदाचा आनंद, दाविदाला झालेला मोठा हर्ष प्रियांनो आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि या हर्षामधून दाविदाने परमेश्वराचा केलेला धन्यवाद आम्ही पाहिलेला आहे. प्रियांनो आम्ही दाविदाने जो कित्ता लोकांच्या समोर ठेवला, ज्या प्रकारे सेवेचा आदर्श दाविदाने त्या ठिकाणी ठेवला, त्याला योग्य प्रतिसाद त्या ठिकाणी प्राप्त होताना आम्हाला दिसून येतो. प्रियांनो परमेश्वराचा धन्यवाद करणे हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार आशीर्वादाचं अशा प्रकारचं आहे. आम्ही वारंवार सांगतो की परमेश्वराला तुमच्याकडून आणि माझ्याकडून फार काही जास्त अपेक्षित नाही. तुम्ही आणि मी परमेश्वराला जे काही देतो, परमेश्वर कुठल्याही गोष्टीचा ऋणी राहत नाही. आम्ही परमेश्वरासाठी आमचे दान दशांश आणतो, परमेश्वर देवबाप त्याच्या 10 पटीने आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आम्ही आमचा 10वा भाग आणतो, परमेश्वर परत तो 10वा भाग आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण म्हणून आम्हाला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. या जगामध्ये आम्ही परमेश्वराला जे काही त्याच्यासाठी करतो, परमेश्वर कोणाचाही ऋणी राहत नाही, तो आम्हास आशीर्वादित करतो. आणि म्हणून परमेश्वराने जे उपकार आमच्यावरती केलेले आहेत, आम्हाला त्यासाठी परमेश्वराला आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ, धन्यवाद आणि आभार प्रदर्शनाने भरलेलं आमचं अंतःकरण आम्हाला परमेश्वरासमोर नित्य आणायचं आहे. प्रियांनो आमच्याकरिता परमेश्वर देवबापाचं काम कधी थांबतं का? असं कधी आहे का की परमेश्वराने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे का? असं कधी घडतं का की परमेश्वर आपल्या लोकांकडं पाहत नाहीये, देवाने आपल्या लोकांकडं दुर्लक्ष केलेलं आहे? कधीच नाही. तो तर डुलकीही घेत नाही. मग जर परमेश्वर माझ्यासाठी कार्य करण्याचं थांबवत नाही, माझ्यासाठी विचार करण्याचं थांबवत नाही, तर मग माझ्या जीवनामधूनही हा धन्यवाद रूपी यज्ञ जो आहे ना, हा निरंतर सुरू असला पाहिजे. तो देखील थांबायला नको, त्यामध्ये देखील खंड पडायला नको, त्याकडं मी दुर्लक्ष करायला नको. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रियांनो हा परमेश्वर आमच्याकरिता सतत काम करणारा परमेश्वर आहे. तो आमची काळजी घेत आहे, तो आमचं संरक्षण करत आहे, तो आमचा पुरवठा करत आहे, तो आमच्यासाठी त्या ठिकाणी काम करत आहे. आणि म्हणून आमच्याहीसाठी फार महत्त्वाचं आहे की हा धन्यवाद रूपी यज्ञ जो आहे हा आम्हाला परमेश्वराला निरंतर आमच्या जीवनामधून सादर करायचा आहे. त्यानंतर प्रियांनो आमचा जो चौथा जो संदेश होता, दुसऱ्या इतिहासामध्ये आम्ही प्रवेश करतो. त्यातून 13, 14 आणि 24 अध्यायामधून आम्ही यश आणि विजय मिळविण्यासाठी प्रार्थनेचं सामर्थ्य आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे.
प्रार्थनेचं सामर्थ्य आम्ही पाहिलं. हे प्रार्थनेचं सामर्थ्य दोन प्रकारे कार्य करताना आम्ही पाहिलं. एक, परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य, त्यामध्ये मदत, आणि दुसरं, परिस्थिती बदलण्याद्वारे त्या ठिकाणी जे सामर्थ्य आम्हाला पाहायला भेटतं ते त्या ठिकाणी आम्ही पाहिलं. आणि विशेष करून आम्ही पाहतो की संपूर्ण पवित्र शास्त्र जे आहे हे प्रार्थनेच्या सामर्थ्याने आणि परिणामाने किंवा परिमाणाने भरलेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रार्थनेचा परिणाम काय होत आहे हा आम्हाला संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून आम्हाला हे फार मोठं उत्तेजन आहे की आम्हाला फक्त प्रार्थना करणारे बनायचंच नाही आहे. प्रार्थना तर करायचीच आहे, परंतु प्रार्थनेचं जीवन जगणारे आम्हाला बनायचं आहे. प्रार्थनेचं जीवन जगणे म्हणजे काय असतं, कसं असणार आहे? प्रार्थनेचं जीवन जगणे फक्त प्रार्थना करणारे बनायचं नाही. प्रार्थना करणारे कसे असतात? फक्त प्रार्थना करणारे कसं असतं माहिती आहे का? आमच्या समोर जेवण आलं, आमचे डोळे बंद झालेत, आम्ही काय प्रार्थना केली आम्हालाही माहीत नाही, फक्त डोळे बंद होतात आणि उघडतात. काय प्रार्थना केली ते माहीत नाही, पण मनाचं समाधान झालं की मी डोळे बंद केले होते. आम्ही सकाळी उठतो, प्रार्थना करतो, आम्ही दुपारी प्रार्थना करतो, आम्ही संध्याकाळी प्रार्थना करतो, आम्ही रात्री प्रार्थना करतो, आम्ही झोपताना प्रार्थना करतो, परंतु ती प्रार्थना झाल्यानंतर आम्ही काय करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही प्रार्थना झाल्यानंतर काय करतो? आम्ही जी प्रार्थना करत आहोत ती प्रार्थना करत असताना आम्ही खरंच किती जागरूक त्या ठिकाणी आहोत, किती जागरूक त्या ठिकाणी आहोत. पुष्कळदा आम्हाला पाहायला भेटतं की लेकरं काय करतात, थकून गेलेले असतात आणि मग ते बिछाण्यात जातात झोपायला. सांगितलेलं तर असतं की बाबा प्रार्थना केल्याशिवाय झोपायचं नाही, आम्ही लेकरांना शिकवतो. मग पुष्कळदा थकलेले असतात तर काय करतात, काय प्रार्थना करतात त्यांचं त्यांनाच समजत नाही. झोपेतच प्रार्थना केल्या जाते. पुष्कळदा लेटल्याच प्रार्थना केल्या जाते. इतका थकवा असतो की उठूनही बसता येत नाही. लेटल्याच प्रार्थना केल्या जाते. वेगवेगळे प्रकार आम्हाला प्रार्थनेचे पाहायला भेटतात. परंतु महत्त्वाचं हे आहे की प्रियांनो, प्रार्थनेनंतर आम्ही त्या ठिकाणी काय करतो? प्रार्थनेनंतर जे आमचं जीवन आहे, जे आमचे व्यवहार आहेत, जे आमचं आचरण आहे ते कशा प्रकारचं आहे ते त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो. आणि म्हणून जर आम्ही प्रार्थना करणारे आणि प्रार्थनेचं जीवन जगणारे झालो तर प्रियांनो आम्हाला पाहायला भेटेल की आमच्या प्रार्थना देखील ज्या आहेत ना त्या जिवंत आणि परिणामकारक अशा प्रकारच्या पाहायला भेटतील. फक्त प्रार्थना केली म्हणजे आता झालं नाही. प्रार्थना केल्यानंतर जी प्रार्थना केली त्याप्रमाणे जर आम्ही जीवन जगलो तर आमची प्रार्थना ही जागरूक जिवंत अशा प्रकारची प्रार्थना असेल आणि ही जिवंत प्रार्थना जी आहे ती त्या ठिकाणी प्रभावी ठरेल आणि परिणाम त्या ठिकाणी आम्हाला त्या प्रार्थनेचा पाहायला भेटेल. प्रियांनो, अनुभव घेऊन पहा आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा. तुमचं जीवन जे आहे ना ते इतक्या अद्भुत रीतीने बदलून जाईल. तुम्ही म्हणाल की मी इतक्या वर्षांपासून प्रार्थना करत आहे, परंतु आता प्रार्थना केल्यानंतर जेव्हा मी आणखीन थोडा वेळ त्याकडं विशेष लक्ष देतो, माझ्या बोलण्याकडं लक्ष देतो, माझ्या आचरणाकडं लक्ष देतो, माझ्या व्यवहारांकडं लक्ष देतो, मी जी प्रार्थना केली आहे परमेश्वराकडून जे उत्तर मी अपेक्षित करत आहे ते माझ्या स्मरणातून किंवा माझ्यापासून ते दूर होत नाहीये, नित्य मी त्याला पकडून आहे. तुम्ही पाहाल प्रियांनो की किती अद्भुत रीतीने तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी कार्य करताना तुम्हाला दिसेल. आणि म्हणून प्रार्थना करणारे आणि प्रार्थनेचं जीवन जगणारे आम्हाला बनायचं आहे प्रियांनो. 5वा संदेश जो आमचा होता ज्यामध्ये आम्ही 1, 5 आणि 20 या अध्यायांमधून काही आध्यात्मिक धडे जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी पाहिले होते, ज्यामध्ये ज्ञानाचं श्रेष्ठत्व आम्ही पाहिलं, ज्यामध्ये आम्ही देवाची समक्षता पाहिली आणि देवाची स्तुती आम्ही पाहिली प्रियांनो. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत या आमच्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
ज्ञानाचं श्रेष्ठत्व, मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान कशा प्रकारे काम करतं, शल्मोनाच्या जीवनामधून आम्ही याचा अभ्यास केलेला आहे. देवाची समक्षता आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे ही आम्ही त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आणि म्हणून आम्हाला जे उत्तेजन प्राप्त होतं प्रियांनो, ते म्हणजे परमेश्वराच्या भयासह ज्ञान, परमेश्वराची समक्षता आणि स्तुती आमचं भौतिक आणि आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे ते प्रभावशाली बनविते. परिणाम त्या ठिकाणी परिणामकारक आम्हाला त्या ठिकाणी आमचं भौतिक आणि आध्यात्मिक जीवन पाहायला भेटतं. किती गोष्टी आहेत? परमेश्वराच्या भयासह ज्ञान, परमेश्वराची आमच्या जीवनामध्ये समक्षता आणि त्याच्या समक्षतेमध्ये त्याची नित्य स्तुती आमच्या जीवनामधून, या 3 गोष्टी आमचं आध्यात्मिक आणि आमचं भौतिक जीवन हे प्रभावशाली आणि परिणामकारक बनविणारं अशा प्रकारचं ते आहे. आणि मागच्या रविवारी प्रियांनो जो 6वा आणि शेवटचा संदेश आम्ही पाहिला होता, ज्यामध्ये आम्ही धर्मसुधारणा पाहिली. या धर्मसुधारणेसाठी समस्या आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, समस्यांचं कारण आम्ही त्या ठिकाणी पाहिलं आणि सुधारणेचं स्वरूप देखील आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग वर्तमान काळाशी आम्ही त्याची तुलना देखील त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की सुधारणुकीची गरज आमच्या जीवनामध्ये आहे काय, याकडं आम्ही नित्य लक्ष द्यायला पाहिजे. त्याचं परीक्षण आमच्या जीवनामध्ये नित्य असायला पाहिजे. समस्या माझ्या जीवनामध्ये काय आहे, मग ती भौतिक असेल किंवा ती आध्यात्मिक असेल, ही समस्या शोधून त्या समस्येचं कारण, त्याच्या मुळापर्यंत आम्हाला जाता आलं पाहिजे. आणि हे सर्व आम्ही देवबापाच्या वचनाच्या सहाय्याने आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आम्ही हे करू शकतो. अनेकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. कोणाच्या वैयक्तिक समस्या आहेत, कोणाच्या कौटुंबिक समस्या आहेत, कोणाच्या सामाजिक समस्या आहेत. वेगवेगळ्या समस्यांनी भरलेलं मनुष्याचं जीवन आहे. परंतु माझ्या जीवनामध्ये काय समस्या आहे, मला ती शोधायची आहे. ती का आहे, त्याच्या मुळापर्यंत मला जायचं आहे. परमेश्वराचं वचन त्यासाठी माझं सहाय्य आहे, माझं मार्गदर्शन त्या ठिकाणी आहे. आणि मग एकदा त्याच्या मुळाशी गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सुधारणूक आवश्यक आहे. सुधारण्याची त्या ठिकाणी ती समस्या दूर होण्यासाठी मला काय करायला पाहिजे, मला काय बदल करायला पाहिजे. आम्ही पाहिलं की जेव्हा हे लोक मूर्तीपूजा करत होते, या लोकांनी देवाच्या विधींकडे दुर्लक्ष केलेलं होतं. हे लोक देवापासून दूर गेलेले होते. नियमशास्त्राचा विसर लोकांना पडलेला होता. या सर्व समस्या या चांगल्या राजांनी शोधल्या, त्या पाहिल्या आणि त्यांचं उच्चाटन त्या ठिकाणी केलं, त्या ठिकाणाहून दूर केल्यात. आणि लोकांना एक नवीन संधी त्या ठिकाणी, एक नवीन सुरुवात त्या ठिकाणी प्राप्त झाली. परिणाम त्या ठिकाणी राष्ट्राची मजबूती झाली. आमच्याही जीवनामध्ये, मग ते आमचं वैयक्तिक असेल, आमचं कौटुंबिक असेल किंवा आमचं सामाजिक असेल, प्रियांनो, जर त्या ठिकाणी मजबूती आणायची आहे तर समस्यांचा विचार करणे, त्याच्या मुळाशी जाऊन त्यावरती काम करणे आणि देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने, त्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्यामध्ये बदल घडवून आणणे, मोठी सुधारणूक त्या ठिकाणी आम्हाला घडवून आणता येते. परिणाम प्रियांनो, परमेश्वराचे आशीर्वाद, परिणाम परमेश्वराचं सामर्थ्य, परिणाम परमेश्वराचं अद्भुत काम त्या ठिकाणी आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं. प्रियांनो, 6 संदेश आणि या 6 संदेशांचा सार जो आहे तो मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. प्रियांनो, हे दोनही पुस्तक, हे 6 संदेश, ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की आम्ही देवापासून आहोत आणि म्हणून त्याने तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत करार केलेला आहे. याकरिता त्याचा धन्यवाद करणे, प्रार्थनेचं जीवन जगणे, भौतिक आध्यात्मिकरित्या प्रभावशाली असणे आणि सुधारणुकीसाठी, बदलण्यासाठी देवाला योग्य प्रतिसाद देणे. पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास यामधून आम्हाला या गोष्टी शिकायला मिळतात. किती वाक्यांमध्ये आहे? किती वाक्यांमध्ये आहे? पहिले इतिहास आणि दुसऱ्या इतिहासाचं सार. आम्ही देवापासून आहोत म्हणून त्याने आपल्यासोबत करार केलेला आहे. याकरिता त्याचा धन्यवाद करणे,
प्रार्थनेचं जीवन जगणे भौतिक व आध्यात्मिकरित्या प्रभावशाली असणे आणि सुधारणुकीसाठी बदलण्यासाठी देवाला योग्य प्रतिसाद देणे. पहिले इतिहास दुसरे इतिहासाचा सार यामध्येच आम्हाला पाहायला भेटतो. या आपले डोळे बंद करूया आणि ज्यावेळेस हा सार आमच्या समोर आहे, प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आज एक वार पुन्हा या गोष्टींची उजळणी आम्ही करत असताना आम्हाला काय त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन उत्तेजन देत आहे, काय त्या ठिकाणी देवाचा आत्मा आमच्या सोबत बोलत आहे, आम्ही ते ऐकण्याचा, आम्ही ते समजण्याचा प्रयत्न करूया. आमची अंतःकरण कठीण न करता सुधारणुकीसाठी बदलण्यासाठी देवाला योग्य प्रतिसाद आम्हाला देता येईल. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. या जगामध्ये मी देवापासून आहे, मला अनेक लोक आहेत, परंतु माझं मूळ देवापासून आहे आणि त्याच ठिकाणी मला पुन्हा जायचं आहे. आणि म्हणून मनुष्याकरिता नव्हे तर देवाकरिता मला जीवन जगता आलं पाहिजे. आज मी त्या प्रकारे जीवन जगत आहे काय? त्या परमेश्वराचा धन्यवाद ज्याने माझ्याबरोबर करार करून, ज्याने माझ्या अपराधांसाठी प्रायश्चित्त करून, खंडणी भरून मला स्वर्गात अधिकार दिला, त्या परमेश्वराचा धन्यवाद माझ्या जीवनातून निरंतर आहे काय? किंवा त्याच्या स्तुतीकडं, त्याच्या स्तवनाकडं, त्याच्या भक्तीकडं मी दुर्लक्ष करतो. आज माझं प्रार्थनेचं जीवन कशा प्रकारचं आहे? आज माझं प्रार्थनेचं जीवन कशा प्रकारचं आहे? मी प्रार्थना केल्यानंतर मी काय वचन वाचलं ते मला आठवत नाही. मी प्रार्थना केल्यानंतर मी लगेच विसरून जातो की मी आत्ताच तर प्रार्थनेवरून उठलोय, आत्ताच तर मी प्रार्थना केलीये, मी कसं बोलणार, मी कसं असं वाईट आचरण करणार, मी नुकतीच तर प्रार्थना केलीये. आमच्या प्रार्थना मृत अशा प्रकारच्या तर झालेल्या नाहीत ना? आम्हाला विचार करावा लागेल. त्या परमेश्वराच्या भयासह ज्ञान, त्याची समक्षता, त्याची स्तुती मला प्रभावी बनविते. हा प्रभाव या भौतिक जगातही पडतो, आध्यात्मिक जगातही पडतो, दृश्य जगातही पडतो, अदृश्य जगावरही त्याचा परिणाम होतो. आज त्यासाठी मी देवाला योग्य तो प्रतिसाद देत आहे काय? प्रभू, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. देवबापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. होय देवबापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभूचे, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत आणि ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस सर्वजण उभं राहूया. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती
आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.